माऊली एंटरप्राइजेस नेक्स्ट लेव्हल कार्स आता आहे आपल्या सोबत। गाडीच्या मेंटेनन्सची चिंता कशाला? होम वॉशिंग, सिरॅमिक कोटिंग, इंटेरियर क्लिनिंग, जर्मन टेक्नॉलॉजी, इंजिन डिकार्बन, 3D व्हील अलाइनमेंट, व्हील बॅलेन्सिंग, ऑल कार सस्पेन्शन्स वर्क, ऑल कार रिपेअरिंग, सर्व प्रकारचे इलेक्ट्रिकल वर्क, सर्व प्रकारच्या कार स्कॅनिंग सेवा उपलब्ध, सर्व प्रकारचे स्पेअर पार्ट, कार ॲक्सेसरीज उपलब्ध, एका छताखाली सर्व काही सेवा। माऊली एंटरप्राइजेस नेक्स्ट लेव्हल कार्स, अंजनी रोड, सावळर, तालुका तासगाव, जिल्हा सांगली। संपर्क 9284773134। सैनिकी शाळांच्या रूपानं देशनिर्मितीचे केंद्र बनवणं ही आजच्या काळाची नितांत गरज। ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर उदय निरगुडकर यांचे वक्तव्य। सैनिकी शाळांच्या रूपानं देशनिर्मितीचे केंद्र बनवणं ही आजच्या काळाची नितांत गरज। ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर उदय निरगुडकर यांचे वक्तव्य। सांगली शिक्षण संस्थेची गुरुवर्य दादोजी कोंडदेव सैनिकी शाळा ही देश रक्षणासाठी अधिकारी निर्माण करणारी व राष्ट्रप्रेमाने भरलेला सुजाण नागरिक निर्माण करणारी महाराष्ट्रातील एक अग्रगण्य सैनिकी शाळा असून ही खऱ्या अर्थानं सैनिकांची शेती करणारी शाळा, अर्थातच देशरक्षणासाठी सर्वगुण संपन्न व संस्कारयुक्त व्यक्तिमत्व निर्माण करणारी असून देशाच्या निर्मितीत अग्रक्रमाने सैन्य दलातील अधिकारी निर्माण करून मदत करणारं केंद्र म्हणून उदयास येते। अशाच प्रकारे देशांमध्ये सैनिकी शाळांच्या रूपानं देशनिर्मितीची अनेक केंद्र निर्माण होणं ही काळाची गरज आहे। अशा प्रकारचे विचार ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर उदयजी निरगुडकर यांनी गुरुवर्य दादोजी कोंडदेव सैनिकी शाळेला दिलेल्या सदिच्छा भेटीप्रसंगी बालसैनिकांशी संवाद साधताना व्यक्त केले। डॉक्टर उदयजी निरगुडकर पुढे म्हणाले की बालसैनिकांनी भविष्यात सैन्य दलातील अधिकारी पद भूषवण्यासाठी उत्कृष्ट गुणवत्तेचा ध्यास व यासाठी लागणाऱ्या सर्व प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचं सामर्थ्य व तेज अंगीकारलं पाहिजे। यशस्वी होणं याचा अर्थ प्रत्येक वेळेला विजेता होणं नसून अंतिम उद्दिष्ट गाठणं असंच आहे। भारताला मिळालेलं स्वातंत्र्य अबाधित राखणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं आद्य कर्तव्य आहे। ज्याप्रमाणे देशाच्या प्रगतीसाठी संरक्षण, अर्थ, राजकारण, व्यापार इत्यादी गोष्टी महत्त्वाच्या असतात, त्याचप्रमाणे शिक्षणातील गुंतवणुकीला देखील अनन्यसाधारण महत्त्व आहे। यश हे फक्त नशीबवान माणसालाच मिळतं असं नाही, तर जो यशस्वी होण्यासाठी भगीरथ प्रयत्न करतो त्यालाच नशिबाची साथ मिळते। आजच्या विद्यार्थ्यांनी स्वतःची जीवनशैली आदर्शवत राखण्यासाठी आदर्श चरित्रांचा अभ्यास व वाचन तसेच मनन करावं। विद्यार्थी जीवनापासूनच शिस्तप्रिय जीवन जगल्यास यशाला गवसणी घालणं सहज शक्य होतं। शिक्षकांच्या तसेच शाळा व कॉलेज यांच्या सुयोग्य मार्गदर्शन व विद्यार्थ्यांच्या सुनियोजित अभ्यासानं आयुष्याला योग्य दिशा व गती मिळते। आपल्या व्यक्तिमत्वातील दररोजची एक छोटी सुधारणा आपणा सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्व निर्माण करण्यास कारणीभूत ठरते। यश न मिळाल्यास अपयशावर मात करण्याची जिद्द उरी बाळगावी। यश न मिळाल्यास मार्ग न बदलता आपली नकारात्मक वृत्ती बदलावी। छत्रपती शिवरायांच्या व स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनचरित्राचा विद्यार्थ्यांनी अभ्यास केल्यास जीवन जगण्याचं उद्दिष्ट विद्यार्थ्यांना गवसल्याशिवाय राहणार नाही। प्रारंभी ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर उदयजी निरगुडकर यांनी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन केलं। तदनंतर बालसैनिकांनी मान्यवरांना सैनिकी शिस्तीत मानवंदना दिली। बालसैनिकांच्या मानवंदनेनं संपूर्ण परिसर राष्ट्रप्रेमाच्या भावनेनं मंत्रमुग्ध झाला। सांगली शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष रवींद्रजी देवधर व उपाध्यक्ष विजयराव भिडे, संचालक व सीए राजशेखर अभ्यंकर, सीए मकरंद करमरकर, संचालक अमोल करंदीकर, ॲडव्होकेट पीजी कुलकर्णी, कार्यवाह शिरीष गोसावी यांनी डॉक्टर उदय निरगुडकर यांचं सैनिकी शाळेत स्वागत केलं। तदनंतर आयोजित बौद्धिक कार्यक्रमात डॉक्टर उदयजींचा यथोचित सन्मान तसेच संचालक व सीए राजशेखर अभ्यंकर यांच्या हस्ते करण्यात आला। संस्थेच्या संचालकांचाही यथोचित सन्मान या प्रसंगी करण्यात आला। कार्यक्रमाचं प्रास्ताविक व परिचय योगेश खडीलकर, आभार मुख्याध्यापक विजय शेंडगे, सूत्रसंचालन संतोष फौजर यांनी केलंय। या प्रसंगी मुख्याध्यापक मुकुंद जोग व सुभाष बल्लाळ हेही उपस्थित होते। छत्रपती शिवरायांच्या ध्येय मंत्रानं कार्यक्रमाची सांगता झाली। SK न्यूज मराठी, तासगाव, सांगली।